नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प 54. दोगावाचे संजय नामदेव म्हणजे एक अवलिया व्यक्तिमत्व, हाडाचे कार्यकर्ते. कुठलंही काम सांगा, कधी नाही म्हणणार नाही. त्यांचा मुलगा माधव याला ते रोज मोटरसायकलवरून शाळेत आणून सोडायचे. माधव 7वीत होता आणि वयाच्या मानाने जरा जास्तच धष्टपुष्ट होता. संजय भाईंचा आग्रह होता की त्याने आता सायकलीने शाळेत जावं, म्हणजे त्याचं वजनही जरा कमी होईल आणि वेळही वाचेल. पण माधव मात्र तयार नव्हता. काहीतरी कारण सांगून सायकलीवरनं शाळेत जाणं टाळावं म्हणून तो वडिलांना म्हणाला, मी सायकलीवरून नाही जाणार शाळेत, मला घोडा आणून द्या. आश्चर्य असं की संजय भाईंनी त्याला घोडा आणून दिला. याआधीच माधव कधीही घोड्यावर बसलेला नव्हता, पण वडिलांनी खरोखरच घोडा आणून दिला आहे, आता इलाज नाही म्हणून तो घोड्यावर बसायला, घोडा चालवायला शिकला आणि 8 दिवसातच शाळेत घोड्यावरून यायला लागला. नंतर तो इतका तरबेज झाला की कसरावत आणि आसपासच्या गावांमध्ये देखील घोड्यावरून जायला लागला. मला मात्र तो घोडा महागात पडायला लागला, कारण वर्गात बसायच्या ऐवजी मुलं घोड्याभोवतीच जास्त असायची. माधवला अभ्यास अजिबात आवडत नाही, थोडा चिडका देखील आहे. 10वीत असताना एकदा त्याने रागात श्रियाचा चष्माच फोडला. संजय भाई म्हणाले, याची शिक्षा म्हणून त्याने 1 महिनाभर कष्ट करून पैसे कमवावेत. त्याला खरोखरच त्यांनी एका दुकानात सेल्समन म्हणून नोकरीस ठेवलं. तो 10वीत असून सुद्धा त्याआधीही 2 वर्ष उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच्या शेतातली कलिंगडं आणि खरबूज विकायला ते बाजारात पाठवीत असत. अशा प्रकारचे पालक विरळाच. एप्रिल 2019चा शेवटचा आठवडा, भर दुपारची वेळ. 30-40 महिला मोर्चा घेऊन याव्यात तशा आश्रमाच्या प्रवेशद्वारातूनच त्यांना येताना पाहून मला आश्चर्यच वाटलं. नेमकं काय झालं असावं? गोविंदने सगळ्यांना पाणी प्यायला दिलं. काय विशेष? आज पहिल्यांदाच बैरागगडमधल्या तुम्ही भगिनी एवढ्या मोठ्या संख्येनं मला भेटायला आल्या आहात. मी बोलायला सुरुवात केली. दीदी, आम्ही हरिजन मोहल्ल्यात राहतो. 9-10 वर्ष झाली आम्हाला इथे जुन्या लेपा गावातून स्थलांतरित होऊन. धरणाचे विस्थापित म्हणून आम्हाला या नवीन ठिकाणी बसवलं, पण या गावात अजून नळ योजना आली नाही. आमच्या हरिजन मोहल्ल्यात एकच हँडपंप आहे. उन्हाळ्यात त्या बोरवेलचं पाणी अटतं. दुसऱ्यांच्या हँडपंपवर जाऊन पाणी भरायची सोय नाही, कारण इतर समाजाचे लोक आम्हाला त्यांच्या हँडपंपला हातही लावू देत नाहीत. आमच्या हँडपंपाला जेव्हा पाणी असतं तेव्हा पुरुष मंडळी पाणी भरायचं काम पण करीत नाहीत, ते आम्हालाच करावं लागतं. डोक्यावरनं पाण्याचे हंडे घेऊन आम्हाला भर उन्हात यावं लागतं. आपल्या गावात नळाचं कनेक्शन मिळायला हवं, तरच आमचे हाल संपतील. आम्ही कलेक्टर किंवा अनुविभागीय अधिकारी यांच्याकडे यायला तयार आहोत. तुम्ही आमचं म्हणणं मांडायला चला आमच्याबरोबर. तुमचं म्हणणं ते ऐकतील. मी कसरावतच्या अनुविभागीय अधिकारी नेहा सिहोरे यांना फोन लावून त्या महिलांची मागणी सांगितली. खरं तर पाण्याची गरज आम्हा सर्वांनाच होती. नेहा मॅडमनी शक्य ती मदत करण्याचं आणि नळ योजनेचं गाडं कुठं अडलं आहे त्याची माहिती काढून सांगते, असं आम्हाला आश्वासन दिलं. 2च दिवसांनी नेहा मॅडमचा फोन आला. दीदी, बैरागगडमधल्या अनेक लोकांनी त्यांचे प्लॉट्स विकले आणि जाताना त्या प्लॉटमधून जे पाण्याचे लोखंडी पाईप टाकले होते ते काढून विकून टाकले. आता सरकार नव्याने थोडंच पाईपलाईन टाकेल. शिवाय तिथे अजून ग्रामपंचायतीने ताबा घेतलेला नाही. मग पाण्याच्या बिलाचे पैसे कोण देणार? हे काम एवढ्यात काही शक्य नाही. गावातल्या महिलांचे पाण्याअभावी होणारे हाल रोज कळत होते. काय करू शकत होते मी? धन्यवाद.